म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। कसे माहिती मंडळी, माझी ना जेवणाची व्याख्या अतिशय सोपी आहे। हां, म्हणजे माझ्या डिमांडसुद्धा फारशा नाही। गरमागरम भात, त्यानंतर त्याच्यावर गरम वरण, लिंबू आणि साजूक तुपाची धार आणि असं मागच्या बाजूने छानसं नाट्यसंगीत आणि पिन ड्रॉप सायलेन्स। वाव, काय तुम्ही करून बघा। तुमच्या आयुष्यात असे प्रसंग फार कमी येत असतील, कारण असे प्रसंग म्हणजे असा प्रसंग किंवा असा क्षण फक्त बायको माहेरी गेली तरच येतो। नाही म्हणजे बायको असताना असे शांततेचे क्षण येत नाहीत अशातला भाग नाही। काय आहे, त्यातली एक गोम आहे। आपण गप्प राहिलो ना, आपण शांत राहिलो ना, सगळ्या चुका आपल्यात हे आपण मान्य केलं ना की घरात शांतता असते, पिन ड्रॉप सायलेन्स। पण म्हणजे साधारणपणे बायको जेवायला बरोबर बसली की मग बाजूवाल्यांच्या घरात भांडणं कशी चालली आहेत, आपली मुलं माझं ऐकत कसं नाहीत, त्यानंतर पेट्रोलचे भाव किती वाढलेत, रेल्वेचे पास केवढे वाढलेत, त्यानंतर मोलकरणी काय येत नाही, त्यानंतर कुठल्या तरी साडीवर हा कुठला मोर छान दिसतो, असे असंख्य विषय चाललेले असतात। आणि आपण आपल्याला ₹1 इंटरेस्ट नसतो, पण करणार काय। पण असा प्रसंग एखाद्या मित्राची बायको माहेरी गेली की येतो, मग आम्ही त्याच्याकडे जपतो आणि संपूर्ण किचनवर ताबा आमचा पुरुषांचा असतो। आम्ही सगळं व्यवस्थित पार पडतो, म्हणजे जसं होतं तसं किचन करून ठेवतो बरं का। बायकोला पत्ता पण लागत नाही मित्राच्या, कोणी आलं तर आपल्या घरी। थोडक्यात मुद्दा असा आहे की आम्हा पुरुषांना किचन हँडल करता येतं। विश्वास बसत नाही आहे, थांबा प्रूव्ह करतो। माझा एक मित्र इथे आलेला आहे, अर्थात त्याची अर्धांगिनी सुद्धा आलेली आहे, त्यामुळे जरा दबू नाही तो, पण ठीक आहे, बोलतं करायचं काम माझंच आहे। आपण त्याचं पहिल्यांदा स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? अनिल अनंत राऊत। अनिल, आणि तुझं? संपदा अनिल राऊत। संपदा आणि अनिल, ओके। काय करतोस तू? मी शेफ आहे। हां, मी एका हॉटेलमध्ये काम करतो। बरं, आणि किती वर्ष झाली? तरी 10 वर्ष झाली। 10 वर्ष झाली। आणि लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 3 वर्ष झाली। बरं, तू मूळचा कुठला, तू राहतोस कुठे? मी मुंबईला चेंबूरला राहतो। हां, आणि माझं गाव कोकणामध्ये आहे। कुठलं? खारेपाटण। खारेपाटण, बरं। आणि तुझं? माझं पण कोकण, रायगड। रायगड, ओके। पण रायगडमध्ये कुठे? पाली। पाली, गणपती। वा 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 वा, त्या गावातली का तू? शाबास। अच्छा, मग तुमचं काय लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज। हां, ते असं विचार केला तिथेच मला कळलं की तू लव्ह मॅरेज काय सांगावं याला, खरं सांगावं खोटं सांगावं? नको, खरं सांगावं, कारण खोटं सांगलं तर घरचे आपले वाट लावतात। त्यामुळे तू खरं सांगितलं। हे कुठे भेट झाली तुमची? स्कूल फ्रेंड्स, कॉलेज फ्रेंड्स। आधी स्कूल फ्रेंड्स? स्कूलमध्ये एकाच होतो आम्ही। कुठल्या? गोवंडीला। गोवंडीला। आणि तिथून मग कॉलेज कुठलं? कॉलेज वेगवेगळं होतं का? दिस इज नॉट फेअर। आणि तेव्हा अशी एवढी मैत्री नव्हती। हां, पण एकमेकांना ओळखत होता। हो। प्रपोज कोणाला केलं? तू ह्याला सांगितलंस का तू तिला सांगितलंस? रादर ना, हिच्याकडून आम्ही दोघं समोर बसून ॲक्च्युली डिस्कस केलं आहे। हां, की कारण की शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे। हो हो। तर बघू, घरच्यांची जर परमिशन असेल तर मग आपण पुढे जाऊ। मग घरच्यांची परमिशन मिळाली इमिजिएटली? काय मजाच नाही ना, मग काही थ्रिलच राहिलं नाही। आधी आम्ही माझ्या घरच्यांची परमिशन, नंतर मग ठरवलं की लग्न करायचं का? घरच्यांनी परमिशन दिली तर लग्न करायचं, असं म्हणजे ठरलेलं। असं ठरलं होतं? पळून जाऊन वगैरे असलेलं अजिबात त्यातून काही निष्पन्न होत नाही, त्रास होतो आणि सगळ्यांना त्रास होतो। सो तुमचं म्हणजे लव्ह अरेंज असं म्हणायला हरकत नाही? व्यवस्थित लव्ह अरेंज मॅरेज, ठीक आहे। आता आपण खाण्याकडे वळूया। म्हणजे तू 10 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्येच, कुठे कुठे कसा तुझी फिरती किती झाली? फिरती म्हणजे ॲक्च्युली या इंडस्ट्रीत येणं हे पण अचानकच झालं। कसं काय? म्हणजे काही अप्रेंटिस कोर्सेस असतात वगैरे, तर त्याबद्दल मला कल्पना थोडीशी दिली गेलेली की असं काय आहे। आणि 10 वर्षापूर्वी जॉब मिळणं खूप थोडं मुश्किल होत होतं, कारण की गव्हर्नमेंट जॉब्स नव्हते।
पोलीस भरती चालू होत्या पण काही खूप स्ट्रगल करायला लागत होतं. बरोबर. हो हो. मग थोडा विचार केला की ही इंडस्ट्री अशी आहे की आपला हात जर चालतोय, जर आपली कला आहे आपल्या हातामध्ये, जर हात आणि डोकं आणि मेहनत बस त्याचा त्रिवेणी संगम झाला. हो, कोणी नाही रोखू शकत. करेक्ट. सो यू डिसाइडेड टू गो फॉर दिस बिझनेस. हो. पण तुझं टायमिंग काय मला सांग ऑफिसचं, आणि आत्ता कुठेच मला कुठलं हॉटेल? इथे फिनिक्समध्ये. आणि टायमिंग काय तुझं? टायमिंग जायचा फिक्स आहे सध्या, यायचा फिक्स नसतो. बरं. आणि ऑफ कधी असतो? संडे ऑफ नाही? संडे तर संडे मुश्किल आहे. कधीच नाही, मग कधी असतं वीकली, कधी Functions नसतील तर फंक्शन मग- नसेल तेव्हा. तुझ्या मनावर आहे का त्यांच्या नाही, मनावर आहे? फंक्शन नसतील फंक्शन नसतील तेव्हा. हो. नाही, मग सुट्टी कधी मिळते तुला? म्हणजे साधारण काही वार्षिक सुट्टी असेल ना? नाही, सुट्टी तशी सांगून घेऊ शकतो, एवढा काय प्रॉब्लेम नाही. ॲन्युअल लिव्ह घेता येते. म्हणजे बायकोने सांगितलं चल मला जरा साडी घ्यायची आहे, तर तू हाफ डे टाकून जाऊ शकतो. नाही हाफ डे नाही नाही, टाकू half day नाही. शकत. आणि साडीसाठी नाही टाकू शकत. तुझा चेहरा दिसतोय तुझ्या. ओके, आपण आपल्या अजून चर्चा करायची. चहा घे, आणि चहा कसं झालं तूही ठरव, कारण तू हा शेफ आहे ना. तर चहा घेतो, गोड चहा घेतो, फ्रेश होतो, आणि मग किचनकडे जातो. अनिल आणि संपदा आमच्या किचनमध्ये स्वागत. आमचं किचन काय तुझ्यासारखं पॉश वगैरे नाही, पण आपलं घरगुती किचन आहे. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण बनवतोय व्हिएतनामी स्प्रिंग रोल. व्हिएतनामी स्प्रिंग रोल. हो. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? हे राईस पेपर शीट आहे, ओके. ज्युलियन क्युकंबर आहे, कॅप्सिकम आहे, कॅरेट आहे, येलो बेल पेपर आहे आणि रेड बेल पेपर आहे. ओके. ही स्वीट चिली आणि पीनट एक सॉस आहे. बरं. याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे आणि मिंट आहे जो गार्निशला लागणार आहे आपल्याला. हा मँगो आहे. ओके. स्प्राउट्स आहेत, क्रश पीनट आणि सेसमी सीड्स. ओके, साहित्य पहिलं तर जाऊया करू तिकडे. काय करायचं आहे? इथे पाणी आपण उकळलेलं आहे. हो, बस. आता काय करायचं आहे? आता हे पाण्यात टाकून मग त्याला मी इथे घेणार, थोडं वाईप करून मग टाकू? हो, तूच टाक बाबा. आता आपण हे पाण्यात टाकून त्याला सॉफ्ट करून घेणार आहे, कारण की ते आपल्याला रोल करायचं आहे. मग हे पाण्यातून काढून त्याला असं फ्लॅट टेबलवर घ्यायचं. ओके. जर पाणी थोडंसं असं वाटलं की जास्त आहे तर ते वाईप करून घ्यायचं, कारण की नाही तर आपला रोल थोडा ओला राहील. हे आपल्याला ते पिचॅक सुद्धा नको व्हायला. हो, कारण की खाताना पण आपल्याला असं वाटलं पाहिजे, थोडा स्टफ लागला पाहिजे. ठीक आहे. आता काय? मग आता यामध्ये जे आपण सगळे कटिंग घेतलेले आहे ते थोडं थोडं असं अरेंज करून घ्यायचं आहे. आता मी कॅरेट घेतला, आता ग्रीन कॅप्सिकम घेतो, थोडे क्युकुंबर, थोडं रेड बेल पेपर. दिसताना रंगबेरंगी दिसणार आहे. यामध्ये स्प्राऊट टाकणार आहे, कारण की हेल्दी ऑप्शन म्हणून सुद्धा हे आपण खाऊ शकतो. बरं. यात आपण स्प्राऊट टाकलेत. आता एक चांगला टँगी असा फ्लेवर येण्यासाठी आपण यात मँगो टाकणार आहे. हा पिकलेला आहे ना का हो. अर्धा पिक्का आहे? पिकलेलं आहे. सध्या आता आंब्याचा सीझन गेलेला आहे, तरी पण मी आंबे टाकले. काय आपण आंबे आणतो का ही कळत नाही बघा. काय साधारणतः हॉटेलमध्ये आता आंबे वर्षभर अवेलेबल असतात, कारण की इम्पोर्टेड फ्रुट्स जे येतात थाईवरून वगैरे. आपण इथून पाठवतो आणि ते परत आपल्याला पाठवतो? नाही, जसं आपल्याकडे सीझन असतं तसं बाहेरही त्यांचे सीझन असतात आंब्यांचे. फक्त ते इम्पोर्ट करायला ह्याचं काय करायचं आता? हे थोडंसं क्रश पीनट जे आपण आतमध्ये यासाठी टाकू की खाताना आपल्याला एक क्रंच लागेल. ओके. ओके. हे सेसमी सीड आपण वरतून गार्निश करणार आहे, त्यामुळे हे आता आपण रोल करून घेऊ. हे रोल करताना काळजी घ्यायची की जे आपण स्टफिंग टाकलं आहे, जी भाजी आतमध्ये टाकली ती पहिला बाहेर येता कामा नये, नाहीतर ते सुटून जाईल. जसा पहिला एक रोल आला की याला असं खालूनही कव्हर करून घ्यायचं आहे आणि ह्याला हळूहळू असं पुढे सरकवत जायचं. ऐला. आणि तुमचा जो फायनल प्रोडक्ट असेल तो मस्त असा असेल. आता थोडा नाही सुकला की ते हे घट्टच होऊन जाईल ना? हो. आणि मग हे ह्याच्यात बुडवून खायचं का? यामध्ये बुडवून खायचं. हे कशा ह्याच्यात काय काय घातलं? याच्यामध्ये स्वीट चिली घातली, हां, पीनट्स घातलेत, थोडीशी चॉप कोरिएंडर टाकली आणि हलकासा सोया सॉस. ओके. म्हणून ते असं पातळ पातळ झाले. हो. हे असं बुडवून डीप करायचं आणि मग खायचं. उलटून असं करायचं का असं खालून करायचं? कुठूनही खा. खा, पण आधी बनवायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हिएतनामी स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: राईस पेपर शीट, काकडी, रंगीत सिमला मिरची, गाजर, स्वीट चिली पीनट सॉस, कोथिंबीर, पुदिना, आंबा, स्प्राउट्स, शेंगदाण्यांची भरड आणि तीळ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये पाणी उकळवून त्यामध्ये राईस पेपर शीट्स वाफवून घ्याव्यात. या वाफवलेल्या शीट्स पसरवून त्यावर गाजर, हिरवी सिमला मिरची, काकडी, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, स्प्राउट्स, आंब्याचे तुकडे, कोथिंबीर आणि शेंगदाण्याची भरड घालून रोल करून घ्यावा. स्वीट चिली पीनट सॉस बरोबर व्हिएतनामी स्प्रिंग रोल सर्व्ह करावा. चला अनिल, आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? आपण बनवणार एक सूप.
हां. त्याचं नाव आहे रोस्टेड पिस्ताशियो आणि ॲस्पॅरागस सूप. खूपच सोपं आहे ना, खूपच. म्हणजे मला पटकन लक्षात आलं. असो, परत एकदा विचारेन नंतर त्याला. हे काय, मला साहित्य सांग, हे काय पहिलं? हे सूपचं गार्निश आहे जे आपण सूप झाल्यावर टाकणार आहे. ओके. हे ॲस्पॅरागस, हे पिस्ताशियो आहेत, हे रोस्टेड ॲस्पॅरागस आणि पिस्ताशियो जे आपण सूपमध्ये टाकणार आहोत. ओके. हे रूचं साहित्य ज्याचं हे फ्लावर आहे, गार्लिक आहे, चॉप ऑनियन, तूप आहे आणि मीठ. हे गवारीसारखं दिसतंय पण गवार नाही आहे ना? नाही नाही नाही, ती भाजीच आहे. अशी गवार असते बघ, 5 रुपये गठ्ठा वगैरे विकतात ते, नाही नाही, तशी गवार वाटते ती. ओके. आणि हे काय म्हणालस तू? पिस्ता. पिस्ता. ओके. असा काय, तो ओला पिस्ता आहे का? हो, त्याला स्किन काढायसाठी मी त्याला थोडा सोक करून घेतला जेणेकरून त्याची स्किन निघाली. या मध्यंतराच्या काळात, म्हणजे आम्ही जी विश्रांती केली त्या विश्रांतीच्या काळात आम्ही काहीही केले नाही. खरंच विश्रांती घेतली, फक्त पातेले तिथे तापत ठेवलेले, कारण तुम्हाला त्यात काय तेल बिल घालायचं नाही. म्हटलं ओके, आय हॅव नो प्रॉब्लेम. त्यामुळे आम्ही नुसतं इथे गप्पा टप्पा करत उभे राहिलो होतो आणि आता परत आलेलो. आता काय करायचं मला सांग. आता पहिलं आपण या पॅन गरम झालेला आहे आता सध्या, ठीक आहे. तर तूप घालून घेऊ आपण थोडंसं. ओके. हे घे बाय. तर गॅस मोठा करू का जाईल? थोडासा जसं तूप थोडंसं मेल्ट झालं की आपण त्यात चॉप गार्लिक आहे ती टाकून घेणार आहे. बर. हा कुठला पदार्थ आहे म्हणालास तू? सूप आहे, म्हणजे असं कुठल्या देशातला? असं काही नाही, सध्या भारतातलाच आहे. सध्या भारतातला. अनिलचा आहे हा पदार्थ. हो. आता आपण यामध्ये यात कांदा थोडा ब्राऊन करून घ्यायचा आहे. मुलगा आहे का मुलगी आहे? दोन काय? मुलगा आहे. काय नाव त्याचं? श्लोक. श्लोक. अरे वा. आता हे चांगलं ब्राऊन झालेलं आहे. आता काय करायचं? यात आपण आता टाकणार थोडा फ्लावर यासाठी टाकणार की आपण सूप थोडं लिक्विड बेस होऊ नये म्हणून. त्यासाठी आपण एक बेस घट्टपणा यासाठी आपण थोडं टाकणार आहे. हा जो रूप बनेल तो शक्यतो ब्राऊन होऊ द्यायचा नाही, नाहीतर त्याचा जो कलर आहे आणि असा बर्न असा फ्लेवर येऊ शकतो. त्यामुळे थोडासा हलवायचा. हो, पटापट परतून घ्यायचा. त्यानंतर जे आपला मेन इन्ग्रेडियंट जो सूपचा जो बेस आहे म्हणजे ॲस्पॅरागस, आणि ते आपण यात सॉटे करून घ्यायचे. यानंतर आपल्याला लागणार आहे आता जी कन्सिस्टन्सी, आपल्याला आता लिक्विड काहीतरी लागणार. तर आपण स्टॉकही यूज करू शकतो, जो व्हेजिटेबल स्टॉक आपण घरी बनवून त्यात टाकू शकतो, किंवा आपण यात पाणीही ॲड करू शकतो. आता आपण पाणी घेऊया. किती घालायचं? आणखी थोडं, हे डीप होईल इतकं पाणी लागेल. बस. आता हा आपला बेस तयार होतो ॲक्च्युली. त्यात आपण थोडं मीठ टाकून घ्यायचं. आणि हे सर्व करताना घालायचं का? हो. आता हे आपल्याला बारीक कसं करायचं? हे मिक्सरमधून काढायला लागेल का? हो. आता हे जे फिनिश आहे, आता हे जसं थोडी उकळी आली की याला आपण मिक्सरमध्ये फिरून पेस्ट करून घ्यायची. ओके. जसं आपल्याला आता हे जर हवं असेल तर तुम्ही स्टेन करूनही पिऊ शकता, आणि यामध्ये सगळं जे आहे ते ॲज इट इज तसंही खाऊ शकता मिक्सरमध्ये. ओके. आता आपण मिक्सरमधून दाखवूया. हो. हां, आम्ही आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेतो. आम्ही त्यासाठी विश्रांती वगैरे घ्यायची काही गरज नाही. उगाच उठसूट विश्रांती घेतो असं म्हणायचं काहीच कारण नाही, कारण आम्ही हुशार आहोत. मी म्हणण्यापेक्षा हा आणि ह्याची बायको हुशार आहेत. त्यामुळे काय केलं आहे, त्याने ऑलरेडी ते मिक्सरमधून जे काढून आणलेलं आहे ते आणलेलं आहे. त्यामुळे आता परत वेगळं मिक्सरमधून काढायची गरज नाही. ओके. आता आम्ही हे मिक्सरमधून काढलेलं आहे, आपण याच्यात घालायचं ना? हो. ओके. आता छान असा ग्रीन कलर आलेला आहे. आता यामध्ये आता थोडं आपल्याला असं वाटतं की अजून थोडा स्टॉक किंवा पाणी असं ॲड करावं लागेल, कारण की स्टॉक आपण कशाचा बनवू शकतो? व्हेजिटेबल, जे कॅरेट, सॅलरी. आता हे गरम झालं की सर्व करताना हे गार्निश थोडेसे रेड बेल पेपर वरती ठेवून, आणि जे रोस्टेड आपण ॲस्पॅरागस आणि पिस्ताशियो घेतलेत ते आतमध्ये, कारण की खाताना असं लागायला पाहिजे, चंक्स लागायला पाहिजे, असं लागायला पाहिजे. ओके. रेडी टू इट ना आता? हो. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. रोस्टेड पिस्ता ॲस्पॅरागस सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ॲस्पॅरागस, पिस्ता, कॉर्नफ्लॉवर, लसूण, भाजलेला ॲस्पॅरागस आणि पिस्ता, कांदा,
तूप आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, कॉर्नफ्लॉवर, ॲस्परेगस, पिस्ता, पाणी आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं आणि मिक्सर मधून वाटून घ्यावं. हे वाटलेलं मिश्रण एका फ्राय पॅन मध्ये काढून त्यामध्ये पाणी घालावं आणि वरून भाजलेलं ॲस्परेगस आणि पिस्ता आणि कोथिंबीर घालून सूप सर्व्ह करावं. चला मंडळी, आता जाऊ आपण पुढच्या रेसिपीकडे. अनिल, पुढची रेसिपी काय? पंपकिन अँड पनीर स्टॅक. स्टॅक यासाठी कारण की ते आपण लेअरमध्ये अरेंज करणार आहे. पंपकिन अँड पनीर स्टॅग. हो. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? हे पनीर आहे. हे अल्फा स्प्राउट जे आपण गार्निशसाठी यूज करणार आहे. यामधलं कोरिएंडर आणि थोडंसं मिंट आपण गार्निशसाठी वापरणार आहे. हे भोपळा आहे, आपण गोल कापून ठेवलेला आहे. हे कॅज्यू स्पाइस जे ह्या दोन्ही मॅरिनेटसाठी आपण वापरणार आहे. ही स्पायसी टोमॅटो चटणी जी खूप चांगला फ्लेवर देणार आहे यासाठी. आणि थोडंसं मीठ. ओके, या चटणीमध्ये काय काय आहे? या चटणीमध्ये आपण या टोमॅटो टाकलेत, थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत थोडं स्पायसीपणा येण्यासाठी, आणि एक सिनामन स्टिक टाकले. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, टोमॅटोच्या चटणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते टोमॅटो. तो टोमॅटो टाकायला विसरू नका, तर होईल काय, गोंधळ होईल सगळं. ओके, आता हे साहित्य तर बघितलं, तर कृतीकडे जायचं आहे. तेल तापत ठेवलं आहे, पण ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या या भागात मी छोटीशी विश्रांती घेतोय. घेऊया एक छोटीशी. करतोय विश्रांती संपलेली आहे, तेल तापलेलं आहे. हे तेलाचं मला फार विनोदी वाटतंय सगळं. ओके, ठीक आहे, तेल तापलेलं आहे. आता काय करायचं मला आधी सांग. आता आपण जे पंपकिन आणि पनीर या दोन गोष्टी आपण शिजून घ्यायच्या आहेत. ओके, ठीक आहे. मग आपण पहिला भोपळा शिजून घ्यायचा आहे. हे तू असं कापून घेतलेलंस का? गोल? हो, कटरने कापून घेतलं, कारण की आपल्याला स्टॅक करताना खूप इझी होईल. ओके, ठीक आहे. हे मी आता पॅनमध्ये टाकतोय. हे आपण पंपकिन यात टाकलेलं आहे. ओके, यावर आपण आता थोडं कॅज्यू स्पाइस पावडर टाकणार आहे. कसली पावडर आहे? कॅज्यू स्पाइस पावडर. म्हणजे काय काय असतं याच्यात? ही प्रोप्रायटरी ही बाजारात मिळते. ही आपण घरीही बनवू शकतो. याच्यामध्ये गार्लिक, विविध हर्ब्स आहेत जसं बेझिल, थाईम. आपण आता हे थोडं मॅरिनेशन टाकलेलं आहे वरतून. आता आपण थोडं शिजवून घ्यायचं याला व्यवस्थित. ओके, हो, आता हे एका साईडून झालेलं आहे, तर आपण ह्याला आता परतून घ्यायचं. छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. बरं, दुसऱ्या बाजूचं हे टाकायचं आहे का आपल्याला? हो, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडासा कॅज्यू स्पाइस टाकायला लागेल. अगोदर टाकून ठेवलं तर थोडं पाणी सोडत राहतं, त्यामुळे ऐन वेळी टाका. हो. पण आता हे शिजलं, हे कसं काढणार आपल्याला? बेसिकली किचनमध्ये किंवा तुम्ही कुक जो कोण असेल, शिजला ही गोष्ट जर तुम्ही ह्याला दाबलं तर एक जर नाईफ किंवा काय फोक असेल ते थ्रू गेलं तर ते शिजलेलं आहे. हो. ओके, हे आपलं झालं. पनीरला आपण तसंच करून घ्यायचं ना एकदा. हां, पण या अगोदर आपण पनीरला अगोदरच मॅरिनेशन करून घेतलं यासाठी, कारण की पनीर खूप माइल्ड फ्लेवर असतो. बरं, त्याला मॅरिनेशन आतमध्ये जाण्यासाठी आपण अगोदरच त्याला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. हे आपण ह्याला मॅरिनेशन पण ह्यानेच केलं का? यात हो, कॅज्यू स्पाइस पावडरनेच केलं. कसं उडतंय, कशामुळे ते ऑइल. आता पनीरला खूप लवकर कलर येणार आहे, त्यामुळे आपण थोडा गॅस स्लो करून त्याला परतून घ्यायचं आहे. ओके, आणि पनीर जास्त शिजवायची काही गरज नाही पडत, कारण की पनीर लोक कच्चाही खातात. पटकन होतं. हो. आता पनीर पण आपलं झालेलं आहे. गॅस बंद करू. हो, पनीर पण आपलं झालेलं आहे, तर आपण याला काढून घ्यायचं आहे. पण काढून गॅस तर आपण बंद केला आहे. मग काढून घेताना आपण ही काळजी घ्यायची की आपण आपला स्टॅक साधारणतः त्या लाईनमध्ये बनवून घ्यायचा. बरं, आता याला आपण जे गार्निश बोललेलो ते थोडं, आपला स्टॅक रेडी आहे. ओके, आणि खाताना ह्याच्याबरोबर खायचं? खाताना याच्यावरच सर्व करायचं आहे, जी आहे टोमॅटो चटणी. कारण की पंपकिन आणि जे पनीर आहे ते माइल्ड फ्लेवर आहे, आपण आणि त्याला मॅरिनेशन केलं आपण कॅज्यूने. ओके, रेडी टू सर्व. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पंपकिन पनीर स्टेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, अल्फा स्प्राउट्स, कोथिंबीर, पुदिना,
भोपळा, स्पायसी टोमॅटो चटणी, कजून सॉस आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये भोपळ्याच्या चकत्या कजून स्पाइस घालून शिजवून घ्याव्यात. अशाच प्रकारे पनीरच्या चकत्या शिजवून घ्याव्यात. पनीरच्या चकत्यांवर भोपळ्याच्या चकत्या ठेवाव्यात. त्यावर पुन्हा पनीर आणि भोपळ्यांच्या चकत्याचे लेअर घालावेत. वरून स्प्राउट्स आणि कोथिंबीरीचं गार्निशिंग करून सॉस बरोबर डिश सर्व्ह करावी. अनिलने केलेले तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. पहिल्यांदा मी हे घ्यायला काय म्हणायचं, ह्याला ॲस्पॅरागस अँड पिस्ताशियो सूप. तू पण खाऊन बघ, तू घाबरू नको, तू खा बिंदास. मस्त बनले. इथूनच खायचं ना ते? हो, साईडने घ्यायचं. तिथूनच. तो क्रंची आणि सॉस बरोबर खूप छान लागतं. व्हेरी टेस्टी, व्हेरी टेस्टी. थोडक्यात काय आहे, तुम्हाला प्रूव्ह होतंय ना की पुरुष मंडळी जरा चांगलं खाणेबल बनवू शकतात. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुमच्या आजूबाजूला कोणाला असे चांगले पदार्थ येत असतील ना, तर सोन्याची वीट आपण लपून ठेवतो ना, तसं काही लपून वगैरे ठेवू नका. हां, लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता वगैरे सगळं लिहून घेतलेलं असेल. फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की हे नुसतं पत्ता लिहून घेऊ नका, लिहून कळवा. अख्खा महिना काढायचा आपल्याला. हां, नाही तर तुम्हाला माहिती आहे बायका, हां काय 1 महिनाभर सुद्धा जमलं नाही असं म्हणायला मोकळ्या, असं म्हणायला चान्स द्यायचा नाही आपल्याला. अनिल आणि तुझे दोघांचेही मी मनापासून आभार मानतो. नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी तुला प्रेमाची भेट आहे. आभार. दोघांनाही मनापासून शुभेच्छा. आणि आता निघायची वेळ झालेली आहे. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये किचन किंगच्या या भागात मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटायचंच आहे, कारण हे आढळपद आहे. हे आढळपद मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आणि घेत राहणार आहे. अर्थात तुमच्या मदतीनेच घेत राहणार आहे. तर पुन्हा भेटायचंच आहे याच वेळी, याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.